नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन चॅनलवरती। तर आज आपण शर्टला प्रेस कशी करायची ते पाहणार आहोत। हा मी कॉटनचा शर्ट घेतलेला आहे। पहा किती छान शर्ट इस्त्री एकदम झालेला आहे। तर त्याला इस्त्री कशी करायची, घडी कशी घालायची ते सर्व सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया शर्ट कसे प्रेस करायचं ते। हे पहा, हा शर्ट घेतलेला आहे, कशी घालायची ते सगळं दाखवणार। किती चुरगळलेला आहे पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की त्याला आता प्रेस कशी करायची ते पाहूया। कॉटनला प्रेस कशी करायची, घडी कशी घालायची तेही दाखवणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण कॉलर प्रेस करणार आहोत। हे पहा, मी कॉलर घेतलेले आहे। तर कॉलर आधी उलटीकडच्या साईडने प्रेस करायची व्यवस्थित आणि नंतर पलटी करून दुसरीकडच्या बाजूने करून घ्यायची। आणि जर होत नसेल तर पाण्याचा स्प्रे मारायचा। मला काय पाण्याची गरज पडली नाही। आणि तर इथं आता बाही घेतलेली आहे मी शर्टची। तर चला आता त्यालाही व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे। व्यवस्थित पसरायचे आणि मग प्रेस करायचे। आणि प्रेस तुमची कॉटनच्या मोलवर टाका, म्हणजे व्यवस्थित प्रेस होणार आहे। हातोब्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे। जिथं जिथं सुरतूक आले तिथे एकदम व्यवस्थित करून घ्यायचे आहे। तर आता पलटी करून आपण करून घेऊया। हे पहा, केलेले आहे, एकदम व्यवस्थित होते। आता पलटायचं आहे आणि पलटून व्यवस्थित करून घ्यायचे आहे। आता उलटा शर्ट करायचा आणि उलट्या बाजूने पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचे आहे। बिलकुल घडी पडली नाही पाहिजे। जिथं बटणं काजा आहेत तिथे व्यवस्थित करून घ्यायचे। कोणाकोणाच काय होतं तिथं विसरतात, करत नाहीत व्यवस्थित। तर हे पहा, उलटीकडच्या बाजूने कॉटनचा शर्ट का प्रेस करायचा की म्हणजे दोन्हीकडे केले की एकदम कडक प्रेस होते। आता मधली बाजूही घेऊया। व्यवस्थित शर्ट पसरून घ्यायचा आहे। हातोब्यात हे व्यवस्थित पसरून घ्यायचं, म्हणजे कोणाकोणाचं वरल्या बाजूला कॉलरच्या खाल्ल्या साईडला प्रेस करत नाहीत व्यवस्थित, त्यामुळे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे। आता मी तिकडली बाजूही प्रेस करून घेतलेली आहे। उलटा सगळा शर्ट प्रेस करून घेतलेला आहे। आता सरळ शर्ट आहे त्या बाजूने करून घ्यायचा। लक्षात ठेवा, बटणं हे तिकडच्या बाजूला आहेत तिकडूनही व्यवस्थितच करून घ्यायचं आहे। आणि हातोब्याच्या खाली हे शर्ट व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचा। आणि जर होत नसेल तर स्प्रे करा पाण्याच्या स्प्रेने कॉटनचा शर्ट खूप चांगला प्रेस होतो। आता मधली बाजू शर्ट व्यवस्थित पसरून घेऊनच करायचं आहे। आणि कॉलरच्या खाली जी बाजू असते तिथेही व्यवस्थितच शर्ट करून मग करून घ्यायचे आहे। कोणाकोणाला तिथं जमत नाही, करता येत नाही, तर असा शर्ट पसरायचा आणि करत जायचं। कपडा एका हातानं सरळ करत प्रेस फिरवत जायची होते व्यवस्थित। तर हे पहा, हेही मी आता व्यवस्थित करून घेतलेले आहे। आता इकडली बाजूही करून घ्यायची। तेही आता हे पहा, काजीवरती व्यवस्थित मी करून घेते। प्रेस जेवढी चांगली फिरवाल तेवढी चांगली होईल। तर आता पूर्ण शर्ट मी प्रेस केलेला आहे। आता घडी कशी घालायची ते पाहूया। सर्व बटणं कॉलर आधी व्यवस्थित दुमडून घ्यायची आणि सगळे शर्टची बटणं लावून घ्यायची व्यवस्थित। आणि व्यवस्थित शर्ट सरळ आहेत तोपर्यंतच व्यवस्थित करून घ्यायचा आणि मगच पलटी करायचा शर्ट। हे पहा असा, आणि नंतरही व्यवस्थित पूर्ण करायचं आहे। एकही सुरतुकी राहिली नाही पाहिजे। कॉलरकडे व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि आता दुमडायचा, अशा मध्ये हात घालायचा आणि मग दुमडायचं शर्ट, एकदम व्यवस्थित घडी येते। आणि घडी जिथं कपडा दुमडायचे त्याच्या खाली हात घालायचा आणि वरून कपडा दुमडायचा। अजिबात काही कपडा सुरतकतही नाही किंवा त्याला घडी पडत नाही, व्यवस्थित होतो। हे पहा, असा हात घालूनच करून घ्यायचे। तर झाली आपली घडी तयार। आता व्यवस्थित हात घालूनच दुमडायचा आहे शर्ट, एकदम व्यवस्थित होतो। हे पहा, किती मस्तपैकी घडी आलेली आहे। असंच प्रेस करून घडी घालायची व्यवस्थित। एक हात खाली घालून मग घडी घालून घेतली की व्यवस्थितच होतो। तर अशा घडी घालून घ्यायची प्रेस करून। पहा किती छान घडी घातलेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, धन्यवाद।